माय नेम इज अनुश्री अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्लॉग आपण सुरू करतो आहे. तर व्लॉगमध्ये स्पेशल काय आहे तर स्पेशल असं आहे की आम्ही चाललो आहोत ओव्हन घ्यायला. तर ओव्हन आमचं बऱ्याच दिवसाचं चाललं होतं. 1 मिनिट घ्यायचा आहे. दसऱ्याच्या दिवशीसुद्धा आम्ही गेलो होतो ओव्हन घ्यायला, पण काही झालं नाही, आवडलं नाही. तर बरीच दुकानं फिरून बराच रिसर्च करून एक पॅनासॉनिकचा ओव्हन आहे. व्लॉग बनवते ये ना. अगं ये ना. अगं घरात आणून ठेव आणि मग बनव ना. ए राजा माझं ऐक ना, घरात आणून ठेव मग बनव. ठीक आहे ये तर आता. अरे देवा, आता जाऊ दे, झाला सुरू. हा तर आता चाललो आम्ही ओव्हन आणायला. आणि अगं 5 मिनिटात होईल. तर ओव्हन आणायला चाललो आहे. आणि ओव्हन बरोबर आम्ही डोसाचा ग्राइंडरही घेणार आहोत. तर थोडंसं घरात डॉक्युमेंट्स राहिले होते म्हणून परत आम्ही आलो ओव्हन वगैरे बघून. सो चला करून आलो, सगळं झालं, डॉक्युमेंट घ्यायला आलो आणि ही ब्लॉग करत बसली. हा तर आता पटापट होईल. आणि चला तुम्ही पण या माझ्या बरोबर, आपण जाऊया ओव्हन घ्यायला. चलिए शुरू करते हैं. याच्यामध्ये ऍडिशनल मला पिझ्झा पॅन पण आले. कशामध्ये? पिझ्झा पॅन पण आहे प्लस याच्यामध्ये अप टू 1 kg पर्यंत तुम्ही तुम्हाला जर त्याच्यासाठी वगैरे घरात मसाले करून जर थोडं वारपूट वगैरे करतात तर त्याच्यासाठी खूप चांगलं. आणि या मशीन किती वापरलेला आपण असं नाही का आपलं पहिली मशीन बघतो म्हणायचं ते कसलं पहिलं जुनं ना आपलं स्पिनर हे सेम हे डिश छोटी यायची ह्याच्यात केवढ्या वापरल्या ना. तर आम्ही आलो होतो ओव्हन घ्यायला, पण घेऊन चाललोय डोसा बॅटर ग्राइंडर. तर बऱ्याच दिवसाचं ग्राइंडरचंही चाललं होतं आणि ॲक्च्युली दोन्ही गोष्टी घ्यायच्याच होत्या आम्हाला. पण ओव्हनची डिलिव्हरी 2 दिवसानंतर मिळणार आहे, डिरेक्टली होम डिलिव्हरी आहे. सो आत्ता आम्ही असं खूप हेवी असं गाडीवरती घेऊन चाललो आहे. मम्मीपर्यंत तर हातही नाही जाते माझा. आम्ही असं खूप स्ट्रगल करत गाडीवर चाललो आहे. कदाचित हा आवाजही नीट रेकॉर्ड होणार नाही. सो बघूया, घरी गेल्यावर भेटू, अनबॉक्सिंग करू आणि डिरेक्टली डेमोवाला व्हिडिओ बनवूया. काय म्हणते? या आता तिकडे येईल बघा समोर हळू. चल चल चल. खूप जड आहे. हो अगं खरंच, ते दगड आहे ना आतमध्ये. खुर्ची तुटेल ती ऑलरेडी. हे चला फोडायचं का मग आता आपण? का नाही, त्या माणसाने काय सांगितलं? फोडू ना, फक्त ट्राय राहिला. हा तो म्हटलं काय झालं ते काही पीस असेल नाही तुमच्याकडनं झालं. कसलं दुःख झालं रे, घरात नवीन मशीन आली. हा सण इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. बोल बोल. ठीक आहे. तर आता ग्राइंडर वगैरे आणलं, जरा वेळ घरात थोडासा आराम केला आणि आता आम्ही चाललो आहे FC रोडला फिरायला. तर आईस्क्रीम वगैरे खाऊया, सेलिब्रेशनही होईल की आज नवीन ग्राइंडर आलं घरात. दिवसभरही दमलोच होतो, तसंही सुट्टीचा दिवस होता. तर तेवढीच चक्करही मारून होईल. तर आपण डिरेक्टली किग आईस्क्रीमला भेटूया. आणि तिथे खूप असे फ्लेवर्स वगैरे आहेत. मम्मी आधी जाऊन आली आहे. पुरणपोळी आणि पाणीपुरी, पेरू पाणीपुरी, लिची. त्या पेरू आईस्क्रीमवर तो मसाला वगैरे टाकून देतात. मी कोणतीच आईस्क्रीम खाणार नाही कारण मला हे एवढे सगळे फ्लेवर्स आवडतही नाही. मी वॉफल खाणार आहे तिकडे. तर आपण तिथे जाऊन भेटूया. बाय बोल. बाय.
रिॲक्शन प्लीज. कसं आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे ऑर्डर बघून ऑर्डर देता तेव्हा असं होतं? कसं आहे कसं आहे डॅडी? अरे काय काय झालं? कसं आहे? कडू आहे ते कडू. आरोग्य बिलकुल नाही काय. कसं आहे दादी? कसं वाटलं आपला पत्का झाल्यावर? आता एवढंच अजून नाही भेटणार आहे. कळलं ना? हे संपवावं लागेल. जाऊ दे काही नाही आपल्याला बॉटल तर भेटली. काय काय? हा मग तू दुसऱ्या मुलींचं ऑर्डर बघितल्यावर असंच होणार ना तुझ्या बरोबर. वियर्ड फूड खाता खाता मम्मीला ते आवडायला लागलंय. मम्मी खाते पेरूची आईस्क्रीम आणि डॅडी पण. त्याच्यावरती मसाला टाकून मिरची टाकली. मिरची म्हणजे जी पेरूवर असते ती. आणि अनफॉर्च्युनेटली तिला आवडते. खाऊन दाखव एकदा. आईस्क्रीम विथ चिली. मला खरंच नाही आवडत. आणि डिंपीचा पत्का झाला मग. तिने काहीतरी मागवलं अगं कोणाचं तरी बघून आणि ते काहीतरी झालं. काय काय ब्राऊन येणार सॉफ्ट येणार आणि एक कॅडबीचा शेक येणार. हा तेच दर का काय आलं बॉटलमध्ये सगळे एकत्र करून काहीच नाही. खूप कडू येते आता दोन कडू होईल. सॉफ्टी पण ती वितळली तर किती भारी होतं तुझं. गोल्डन घातलेला सगळा माणूस बघितला. कलाकार कट्टू. काय काय कमिंग इन टू कलाकार कट्टू. हा तर तिथे एक माणूस होता जो हो हा इंग्लिश हा बोला नाही बोला नाही हा. तर तिकडे एक माणूस होता जो पूर्ण टॉप टू बॉटम गोल्डन कपडे घालून असं स्टॅच्यू सारखा उभा राहिला होता. त्याच्याबरोबर खूप लोक फोटो काढत होते. तर तिथे आम्ही जस्ट बघून आलो सगळं. ते मस्त वाटत होतं एकदम प्रॉपर स्टॅच्यू सारखं. काय म्हणताय? कोण? गुड मॉर्निंग. तर आजचा आहे दुसरा दिवस आणि काल आम्ही सेलिब्रेशन करून आल्यानंतर आज सकाळी ओव्हनची डिलिव्हरी झालेली आहे. तर आता आपल्याकडे असे 3 बॉक्सेस आहेत जे आम्ही आता अनबॉक्स करणार आहे. तर ह्याच्यामध्ये ओव्हन आहे, ग्राइंडर आहे आणि हा ह्याच्याबरोबर आलेलं किट आहे. हा गिफ्ट मिळाले. तर आता आपण ह्या 3ही बॉक्सेसची अनबॉक्सिंग करूया आणि बघूया ओव्हन कसा निघतोय काय. चला हॅपी बर्थडे. ओव्हनची डिलिव्हरी झाली. काय झालं? झालं का ओटीशी झाला? हॅपी बर्थडे. म्हणा ना हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. 1 वर्षाचं झालेलं आहे ओव्हन. 1 वर्षाचा नाही आता तो बॉर्न झाला. 2 दिवस. आता हा कसा करायचा पाता करायचा असं. येईल का उचलता आता? बॉक्स नको फाडू. बॉक्स चांगला आहे. नको नको बॉक्स नको फाडू. उलट करा बॉक्सला. तू तिकडनं उचल. ओ बॉक्स. कर पोट सगळं. सरक आहे बघू दे. पुढा फर्स्ट लुक.
अगं आत पसारा आहे किती, ते काढ बाहेर. काचची प्लेट हे काहीच कामाचं नसतं. हे द्या काय काय आलंय तर. काचची प्लेट आणली. जी फिरायला रिंग, ही रिंग आणि मग ते हे कसं दिलंय? कुणाचं आहे म्हणजे कसं दिलंय? कुणाचं दिलं. हे काढ ना. हे इडलीचं एवढं बोर घालून आलंय मम्मा. बोर अगं स्टीलचं मला वाटलं छान येईल. हे काय आलंय आपलं. वाव, कलर हे काय सगळ्यात आवडीचं काम. कलर हो कसा आहे. आवाज हे असं कलर एक नंबर आहे. आता मग सारखंच करायचं का? नाही 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 येईल ना असं एक एक काढत. डायरेक्ट स्टीलचं भांडं वाहतं त्याचं. बापरे. जड आहे हा ते खूप. तिरकं कर मग सारखं. नाही मला असं वाटतं ते सगळं बॉक्स उचलता आला. हात काढ, हात काढ, हात काढ. नाही ते ते त्याच्यावर गोल फिरणार असं. हे असं फिरणार आणि हे असं फिरणार. हे उघडतं का? हे काय नाही 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 ते नाही उघडत. मी पण ते उघडायचा प्रयत्न करते. मोटारच असेल त्याच्यात. नाही, त्यात लिहिलं असतं. त्या मॅन्युअल मध्ये वाचून. Congratulations केलं कितीतरी वेळा वेगवेगळ्या भाषा. येस आता हा पसारा आवरायचा सगळा. कॉंग्रॅच्युलेशन. झालेल्या पसऱ्यावरून घ्या. ए स्पॅच्युला बिच्युला कुठे आहे याच्यातला? यालाच स्पॅच्युला म्हणत असतील. नाही नाही बघ त्याने वेगळा दिलाय स्पॅच्युला. याला कसं म्हणते दीदी? अगं स्पॅच्युलानी साफ होतं ना. अच्छा आहे का ह्याच्यामध्ये. चालू आहे. A few moments later. बर इथं हे दे हे दे. त्याच्यावर नाही येते. बंद कर दे. लेट्स कमेंट केली. हा त्यांनी सगळं सांगितलं पण ह्याचं काय करायचं. ह्याचं कणिक मार. ह्याचं कणिक मळायचंय. हे बघ. मला नाही वाटत एवढं शेण कणिक म्हणून घे. सगळं होतं बरोबर. थांबा अजून एक कणिक आहे. हा ते कणिक म्हणजे कुठल्या पण प्रकारचं कणिक. तर हे ना यूज दिस रोलर टू नेट. नेड नीड असते. नीट मम्मी सगळं असं रेकॉर्ड करते माझं. तुझ्या फ्रेंड्सला किती हुशार आहे. किती हुशार आहे. हा कुठलं पण प्रकारचं सगळं होणार. इथं सगळं. आणि हे कशाला वापरायचं. हे असं साफ करायचं नाही नाही किंवा असं खायला. हे काय हे स्पेशल. नाही मी म्हणणार ते हे वॅक्स करायला वापरायचं असं. हेही नाहीये माझं चाकू. हे मशीन वेगळं आहे नाही का. दे एक डोसा टाकून चल. ते डोसेवाले लोक असे करतात असे. त्यांचा हात इथेपर्यंत भरलेला असतो. त्यांचा हात इथेपर्यंत. टेस्टी डोसा. आणि मग असं असं 100% कॉपर मोटर लिहिलंय का. कॉपर लिहिलंय ना इथं. मोटरमध्ये कॉपरच वापरतो. जरा त्या बिचाऱ्या ओव्हनकडे लक्ष द्या. तो जास्त महाग आहे. बिचारा म्हणते आय एम व्हेरी स्मार्ट. आज जाणार ना ते हे. करूयाच ना. हे मला ऑफिस मध्ये दिवाळीचं गिफ्ट भेटलेलं. तर आपण हे सुद्धा अनबॉक्स करूया. हे झालंय आमच्याकडून पण आम्ही वापरले नाही. पण ह्या एवढ्या सगळ्या नवीन वस्तूंबरोबर इलेक्ट्रॉनिक्स आल्यात ना. येस ह्या वेळेत खूप इलेक्ट्रॉनिक वस्तू आल्यात. कपडे बनवा ना कालचे. कपडे कोणते. 20 रुपये. हे एक आहे. ही सुशी खायचं का? कशामध्ये. एक मिनिट दे बेटा, एक ओ, सेकंड. भुईमुग काय करते. मम्मी इकडे बघा ते होतं. थोडं दाखव ना एक साईड. वाव कितना क्यूट. सो ब्युटिफुल. सो ब्युटिफुल. सो व्हेरी गुड. अजून काय. Just looking like a wow. Just looking like a wow. बस
त्यानंतर हे आमच्याकडे 3 वस्तू आल्या. त्याच्यामध्ये हे पण छोटंसं, हे दिवाळी गिफ्ट होतं ऑफिसमध्ये मला भेटलं. तर आता 3 गोष्टी एका. आणि ही पिशवी चालली माझी, कोड्या पापड्या सगळं उन्हाळी सामान भरायचं. आता हा एक बॉक्स असा रियूज होणार आहे. या महिन्यातलं आमचं शेवटचं लाईट बिल कमी इथलं येणार आहे. दिवाळीत लाईट बिल. मम्मा 2 मिनिट टाकायचं घरी. एक फक्त कापू दे, नाही जाणार. अजून पुढे नाही दे ना प्लीज. दे ना मला का मोबाईल त्याच्याकडे. ह्या सगळ्या बॉक्सचे किती येतील मम्मी आता? 20 रुपीज आरामात येते. जास्त येणार. नाही 10 रुपये किलो आहे. 2 किलो भेटणार आरामात. तो बॉक्स आण इकडं. अरे वा, तो बॉक्स आण इकडं. हवंय का जाड आहे पार्टिशन करायला तुम्हाला कुठं? माझं अख्खं कपाट एवढं पार्टिशन करणे इतकं घर आहे आपलं. तुला हे कपडे टाकायला एकच नंबर. कपडे ठेवून दे. जे पडतंय ना खाली. तू तिला म्हणतीये आणि तुला हा बॉक्स लागेल एक मी घेऊन चालले हा कपड्याला. मी आज टाकलंय माझ्यासाठी तो केव्हा बॉक्स तुटेल ग. हे सर 5 रुपये येतील त्याचे. कपडे घेऊन चालले होते. हो उचलायचं जायचं घेऊन. आणि हे इकडे अरे काय ट्राय करायचं. देवा. अगं हे काय कोंबले ह्याच्यामध्ये मम्मा. मी किती छान पाय. पिशवे अगं पण कॅरी बॅग. मला हे बॉक्स मध्ये ठेवायचं होतं. बिचारा माझं छोटस. सो 3 गोष्टी आल्यात नवीन. नाही निघत ते मूर्ख. हे ते मोटर याची. थांब मला पण काढायचं 2 मिनिटं. टायमर लावते 2 मिनिट. तू पोझीच देणार आहे का? साप कुठे? लक्ष्मी पायाजवळ. वा. टोस्टरला जागा दे थोडी कुठे तरी. ते जड येतं, हातात उचलला असतो. गेला पटकन. आत्ता जस्ट झोपेतनं उठलो. मस्त दुपारची झोप झाली. आता चहा घेतोय आणि त्याच्यानंतर ओव्हनचं आता मी एक रेसिपी काहीतरी आता करायचं चाललं आहे. मोस्टली मॅगी वगैरे असं काहीतरी करू. डिम्पी मफिन्स बनवणार आहे. बघू काय होणार तर नाही आहे पण आता ट्राय करूया. तर चहा घेतो आणि मस्त क्लायमेट पडलं इथे. चिअर करून दाखवलं तर मफिन. चिअर. मग तू मला मॅगीचा पुढं घेऊन एक खाल्लं. हे मी विचारलं मॅगी. चला आम्हाला डबल मॅगी. तर आत्ता मी आलो किचनमध्ये. ओव्हन सेटअप केला आहे आणि ग्राइंडरही ठेवला आहे. सध्या आम्ही ह्याच जागा ठेवला दोघांचा. तर ह्याच्यासोबत जी मॅन्युअल आली आहे त्याच्यामध्ये बघून डिम्पीनी मफिन्सची रेसिपी पाहिली आहे. तर आता डिम्पी बनवणार आहे ओव्हनमध्ये मफिन्स आणि आपण बघूया कसे बनत आहेत. होप ठेवूया की चांगले बनेल. नाही तर पहिल्याच दिवशी ओव्हनचा ब्लास्ट. फक्त थोडंसं घर जळेल, बाकी काही नाही. ठीक आहे, चांगली स्टार्ट करूया आपण. चला. होणार तर काही नाही आहे पण आपलं ऑस्ट्रेलियाज मास्टर शेफ आहे. ऑस्ट्रेलिया इंडियन जेवण तर बनवता येत नाही. ऑस्ट्रेलियाचं फेमस आहे मास्टर शेफ, मग इंडियन. असं बोलायचं असतं शेफनी. काय मला फक्त शॉर्ट बोला काय करताय? कप घेतलं होतं. 1 कप नाही 1/3 कप. 1/3 कप मिल्क घेतला आपण. ओ मिल्क. ठीक आहे. 1/3 ने हाफ कप घेतला आणि 1/3 कप ऑइल. तर कपाला स्पून व्हॅनिला एसेन्स. कपाला तेल वाया गेलं ते कोण साफ करणार? खाली बघ चुकवशील. कमी टाका, हे कडू होतं जास्त पडलं. ओहो विस्कर.
प्रेजेंटेशन अच्छा होना चाहिए मेम मेम सब बरोबर बरोबर असलियत बाहर आ बस असलीच बाहेर आहे. रामू काका हे पार्ट टाइम रामू काका आहेत घरचे. मग 1 कप शुगर. मैदा टाकशील नक्की. शुगर आहे ना. छान हलव. कॉन्सेंट्रेशन करने दीजिए प्लीज. बनाना हाफ कप मैदा. कुंडा भरलाय आता मैदा. ते मेजर करून टाकले एवढं बसत नव्हतं. आलं का? कसं वाटतं आता हे काय वेगळं याच्यात? वाफ लागली का? ही कॉईल रेड झाली बघ. प्रीहीट करायचं असतं. मग काय तू वाफ काढली सगळी त्यातली. झालंय आवर